नमस्कार फ्रेंड्स, मी सुट्टीला आले त्याच्यामुळे माझी आई माझ्यासाठी डोसा आणि सांबर बटाटे चटणी बनवत आहे. तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची फुल तयारी सुरू आहे मस्तपैकी अशी. तर त्यासाठी सुहाना मसाला आणला आहे, कांदे कापून घेतले आहेत, त्याबरोबर हिरवी मिरची कापली आहे, तसंच टोमॅटोही कापून घेतला आहे. अशा प्रकारे तयारी सुरू केली आईने. त्यासाठी आधी बटाटे चटणी बनवते आधी. तर त्यासाठी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून आता जिरे मोहरी टाकून तडतड होऊ देणार. त्याच्यामध्ये नंतर कापून बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, हे बघा इथे आपण जी चिंच असते ते चिंचेचं पाणी करून ते सांबारसाठी लागतं ते पण करायला ठेवले. तोपर्यंत कांदा, हिरवी मिरची, मीठ वगैरे टाकून ते कढीपत्ता टाकून थोडंसं लालसर आता करत आहे. तोपर्यंत इकडे बटाटे शिजवून घेतलेत आपण. तर ते हे बघा बटाटे टाकले आपण शिजलेले. आणि आता आपली चटणीची तयारी सुरू आहे. त्यात हळद टाकली आहे. आता आपली बटाट्याची चटणी तयार झाली आहे. मग त्याच्याबरोबर आता आपली सांबारची तयारी सुरू होती एका साईडला. तर आता आई ते सांबार बनवणार आहेत. तोपर्यंत एका ह्याच्यावर शेगडीवर इकडं डाळ शिजवून घेतली आहे आणि इकडे सांबारची तयारी सुरू आहे. त्यात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरी मोहरी टाकून आता ते लालसर होईपर्यंत कढईला ठेवणार. ते लालसर झालं की मग त्याच्यामध्ये आई थोडीशी हळद, लाल तिखट, सुहानाचा सांबारचा जो मसाला असतो तो टाकणार. असे थोडंसं गरम मसाला वगैरे टाकून आणि थोडीशी ग्रेव्ही तयार करणार. आणि मग त्याच्यामध्ये आणि इकडे कढई आपण तेवढं लालसर करून घेतलं सगळं ग्रेव्ही वगैरे कांदा वगैरे. मग ती ग्रेव्ही तयार करणार ते सगळे मसाले वगैरे टाकून. ती झाली की एका कुकरमध्ये आपण डाळ शिजून घेतली होती, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता हे ग्रेव्ही मस्तपैकी थोडीशी फ्राय झाली की मग त्याच्यामध्ये ते डाळ टाकणार. डाळ टाकून हे चिंचेचं पाणी पण विसरले होते मी. चिंचेचं पाणी टाकून घेतले आपण सांबारमध्ये. त्यांनी चव छान येते सांबारला. तुम्ही पण ट्राय करा अशा प्रकारचं सांबार. हे बघा डाळ शिजलेली, त्यात डाळ टाकून घेतली. मग ती थोडंसं हलवणार आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकणार. मग छान प्रकारे मग ते उकळून द्यायचं. उकळले की छान असं मस्त चविष्ट असं हे बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे आपलं सांबर दिसत आहे आणि तयार होते. त्याला चांगलं एका गॅसवर ते उकळायला ठेवले. मीठ टाकून घेतलं, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आणि एका पॅनवर एका शेगडीवर एक डोस्याची तयारी सुरू आहे. डोसे बनत आहेत आपले. आणि इकडे एका शेगडीवर गॅसच्या आपले बटाटे चटणी, एका शेगडीवर सांबार आणि एकावर डोसा, असं तिन्ही शेगडीवर मस्तपैकी तयारी सुरू आहे. आणि अशा प्रकारे आपलं ताट तयार आहे. डोसा तयार.